मला सांगायचं कारण असं आहे, दह्यापासून ताक आणि लोणी निघतं. लोण्याची आणि ताकाची किंमत एक नाही. पृथ्वीमध्ये चकाकणारी गारगोटी असते, हिरा असतो. लोण्याची किंमत एक नाही. आकाशामध्ये आत्ता बघण्यासारखं आहे, चंद्र आणि तारांगणे आहेत, दोघांचा प्रकाश समान नाही. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोसी समान भजो नय, दोहोसी समान भजो नय राम. तुका म्हणे आणि जन, दोहोसी समान भजो नय, दोहोसी समान भजो आ तुका भरे तैसे संतानी जाना राम. तुका म्हणे तैसे संत आणि जन, तुका भरे तैसे संतानी जाना राम. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोसी समान भजो राम, दोहोसी समान भजो नया. दोहोसी समान भजो दोहोसी समान भजो बरोबर आहे. सांगतात तुका म्हणे तैसे संत आणि जन. तसं संत आणि सामान्य माणसं यांना एका पारड्यामध्ये मोजू नका, लक्षात ठेवा. तुकोबारांना मोजायचं का तुम्हाला? मोजायचे तुकोबारांना? तुकोबारांना मोजायचं असेल तर त्यांच्या पारड्यामध्ये तुमच्यासारखा सामान्य माणूस घालू नका. तुकोबाराच्या पारड्यामध्ये काय घातलं? ब्रह्म घातलं ना. तुकोबारांना मोजण्यासाठी पारड्यामध्ये ब्रह्म घातलं. ब्रह्म घातलं तर असं दिसून आलं की तुकोबारांचं पारडं जड झालं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासायले. ज्या ठिकाणी तुकोबारांच्या ठिकाणी ब्रह्म असं आहे. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी म्हटलेला आहे. जळी रक्षिले निर्जीवा कागद असे. तर तुकोबारांच्या तुलनेला ब्रह्म येत नाही, तर तुकोबारांच्या तुलनेला तुम्ही आम्ही कसे येणार सांगा? म्हणण्याचा उद्देश असा आहे, तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहोसी समान भजो नये. मला हा सगळा विस्तार का केलेला आहे तर आपण संतांना ओळखू शकत नाही. संतांना आपण प्राकृत समजतो. प्राकृत तुमच्या माझ्यासारखे चार चौकासारखे जन्म घेणारे, चार चौकासारखे जीवन जगणारे, चार चौकासारखे इहलोकीचा निरोप घेणारे, पण असे संत नाहीत, लक्षात ठेवा. मग संत कसे आहेत? मग संत कसे आहेत हे सांगताना तुकोबाराय सांगतात, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास. बळकट कास भक्तीची, होणी राहाती उदास बळकट कास भक्तीची. होणी राहाती उदास बळकट कास भक्तीची, होणी राहाती उदास बळकट कास भक्तीची. हरी तैसे हरीचे दास तुकोबाराय सांगतात, जेवढी देवाची शक्ती तेवढी संतांची शक्ती, जेवढं देवाचं स्वरूप तेवढं संतांचं स्वरूप, जेवढी देवाची व्याप्ती तेवढी देवांची संतांची व्याप्ती. नामदेवराय सांगतात, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप जाण. कधी कधी संत गौरवानं आपला उल्लेख करतात, लक्षात ठेवा. गौरवानं सांगतात समाजाला की आम्ही नेमकं कोण आहोत, ते सांगण्याचा प्रयत्न करतात. बाबा त्यांनी सांगून सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. केवढी अडचण सांगा. वैकुंठ गमनाला जाताना तुकोबारायांनी देऊतल्या सगळ्या लोकांना सांगितलं, आपुल्या माहेरा जायने मी आता निरोपया संताचा. त्याला एवढ्यावर भागलं नाही. ज्या दिवशी भगवान परमात्मा आले त्या दिवशी तुकोबाराय सर्वांना म्हणतात, चला जाऊ रे समोरे, पुढे भेटू उठलं धरे, आपण पांडुरंगाला भेटायला जाऊया. तरी लोकांना कळू नये काय बडबडतात हे, काय कालपासून वैकुंठ वैकुंठ चाललंय कुणाला ठाऊक. बाबा तुकोबार आपल्या पत्नीला सांगावं,
आवडे वैकुंठाला जायचं येतेस का ग? कारण तुझा मी स्वीकार केला तेव्हा ब्राह्मणांच्या देखत मी प्रतिज्ञा केलेले धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी नाती चरामी नाती चरामी. धर्मामध्ये अर्थामध्ये कामामध्ये मी हिची प्रतारणा करणार नाही. धर्मामध्ये हिला सहभागी करून घेईन, अर्थामध्ये घेईन, कामामध्ये सहभागी करून घेईन. नाती चरामी अर्थात धर्म अर्थ काम तीन ठिकाणी. चौथा आहे तो मोक्ष आहे. तिन्ही पुरुषार्थात बरोबर घेतली. आता मोक्षाला जाताना वंचना केली तर काय अर्थ आहे? कोणी म्हणायला नको बिचारीनं जन्मभर तुकोबारांची सेवा केली. यांनी काही उद्योग केले नाहीत. खुशाल डोंगरावर जाऊन बसले. हिनं काबाड कष्ट करावे, जेवणं करावीत आणि ते जेवण पाठीत घालून तुकोबारांना आणून द्यावं. केवढे कष्ट घेतले त्या बाईने. एवढे कष्ट आपल्यासाठी ज्या बाईने घेतली तिची तर आठवण येणार आहे होती. तिला तर बरोबर न्यायचं होतं. असं लोकांनी म्हणायला नको. पण तुकोबारांना आवडे अगं वैकुंठाला जायचं येतेस का? चल. आवडीला माहीतच नाही की वैकुंठ म्हणजे नेमकं कुठं आहे. आवडीला वाटलं वैकुंठ म्हणजे होळच्या अलीकडे कुठेतरी आहे वाटतं वैकुंठ. आवडीला वाटलं होळच्या अलीकडे कुठेतरी वैकुंठ आहे. पण आवडीनं असं विचारलं. आवडीनं तुकोबारायांना आवडीनं विचारलं. तिनं त्यांना आवडीनं विचारलं की महाराज तुम्ही वैकुंठाला जायला म्हणताय, संध्याकाळच्या धाराला परत येणं होईल का आपलं? हे का नाही गंमत सांगा लक्षात आहे. जिथं तुकोबारायांच्यावर संसार केलेली तुकोबारायांची पत्नी तिची ही अवस्था तर तुमचा माझा काय दिवा लागणार आहे?